बघा, आज आपण ओरिओ बिस्किटचा केक बनवणार आहोत। तर मी हे 3-4 बिस्किट घेतले। 40 वाला बिस्किटचा पुडा आहे तो ओरिओचा, मी ते 3-4 घेतले। हे ताटलीत मी दूध टाकलंय, हे बिस्किटला असं भिजू दिलंय। तर आता मी हे सगळं ताटलीत दूध टाकून थोडं दूध टाकून हे असे भिजवणार आणि त्याच्यात बेकिंग सोडा आणि साखर हे टाकून मिक्सर मधून काढणार आहे। बघा, आता आपण हे मिक्सर मधून काढलंय। तर आता आपण या स्टीलच्या पातेल्याला तेल लावलेलं आहे। तर आपण आता हे मिश्रण याच्यात टाकूया। तर बघू शकता हे पातेले आहे आणि जर्मनचं पातेले आहे आणि हे स्टीलची ताटली आहे। तर माझ्याकडे ओव्हन नाही आहे, तर मी हे असं करून असं ठेवू शकते आणि याच्यात मी ते टाकलंय मिश्रण केकचं। आता हे मी गॅसवर ठेवणार आहे 40-45 मिनिटांसाठी। बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, आता हे ना ओरिओ बिस्किटचा आता केक झालेला आहे। आता मी याला या प्लेटमध्ये काढणार आहे आणि ही ओरिओ बिस्किटची जी व्हाईट क्रीम होती ना, व्हाईट अजून ती चॉकलेट, त्याची मी क्रीम बनवली मिक्सरमधून काढून त्याची क्रीम बनवली। आणि आता बघू शकता तुम्ही, बघा आता मी हे पातेलं आहे ना, हे असं उलटवलंय। आता मी हा केक याच्यातून हे पातेलं असं काढणार वरती आणि केक खाली जाणार। मित्रांनो, हे क्रीम मी ओरिओ बिस्किटचे जे मधलं जे व्हाईट होतं ना, ते मी मिक्सरमधून मी काढलंय आणि हे याच्यावर ओतते मी। बघा मित्रांनो, हा केक आहे ना, हा ओरिओ बिस्किटचा आहे। तर बघा, हे क्रीम टाकून मी ओरिओ बिस्किटची क्रीम टाकून मिक्सरमधून काढून ती तुम्हाला दाखवली। आणि हे ड्रायफ्रूट, काजू बदाम आणि हे ते चॉकलेट आहे काहीतरी टाकलेलं, नाही चॉकलेट आहे आणि हे कोणतं चॉकलेट, स्ट्रॉबेरी आहे। आणि हे असं टाकून मी असं सजवलं आहे ड्रायफ्रूटने आणि ही स्ट्रॉबेरी आहे, काजू बदाम वगैरे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।